आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 9325422232। विकासाचा ध्यास आणि वेळेचं पालन करणारे तसेच तरुणांच्या पाठीशी उभे राहणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासारखे दुसरं व्यक्तिमत्व होणं शक्य नाही, असं मत चेअरमन युवराजदादा तनपुरे यांनी व्यक्त केलं। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ इथे सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी आप्पासाहेब कोकडे, आबासाहेब वाघमारे आणि चेअरमन युवराजदादा तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। तसेच यावेळी व्हाईस चेअरमन संतोष खाडे, विष्णू पाटील तारडे, संतोष पानसंबळ, संतोष तनपुरे, संदीप पवार, रावसाहेब शेळके, कांतीराम वराळे तसेच सखाराम कुमकर, भीमराव गाडेकर, रमेश फुलसौंदर, शुभम काळे, स्वप्नील कडू, संदीप कडू तसेच युसुफ आतार आदींसह नागरिक उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं दिनांक 28/1/2026 रोजी विमान अपघातात निधन झालं। त्या कारणास्तव आज आपण खरेदी विक्री संघ असेल, ग्राहक भंडार तसेच राहुरी तालुका मोटर वाहतूक सहकारी संस्था आणि राहुरी तालुका मोटर रेल प्रेसच्या वतीने आपण सर्वजण इथं दादांना श्रद्धांजली अर्पण करायला आलो। दादांबद्दल सांगायचं झालं तर एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, विकासाचा ध्यास असणारे, वेळेचं पालन करणारे आणि सदैवी तरुणांच्या पाठीशी राहणारे एक असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राने गमावलेलं आहे। अशा काळामध्ये पवार कुटुंबांवर मोठा घात झाला असं मला वाटतं। अशा कठोर काळामध्ये देखील आम्ही सर्व संचालक असतील, तमाम लोक असतील, हे त्या दादांना नेहमी एक मानणारा एक मोठा वर्ग आज तिथं एक मोठी पोकळी निर्माण झाली असं मला वाटतं। असं कठोर काळामध्ये पवार कुटुंबांना हेच तनपुरे कुटुंबाच्या वतीने असेल किंवा सर्व त्यांच्या वतीने किंवा संचालकांच्या वतीने विनंती करेल की अशा कठोर काळामध्ये देखील देव त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि पुन्हा एकदा आता निघून गेलेले त्या श्रद्धांजली निमित्त संचालकाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। गेल्या 8 दिवसापूर्वी 28 जानेवारी 2026 या रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत दुःखद असं निधन झालं। ही अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही की दादा आपल्यातून गेलेले आहेत, परंतु सत्य हे आपल्याला स्वीकारावंच लागेल आणि म्हणून महाराष्ट्रातलं एक ग्रामीण नेतृत्व, तरुणांचं नेतृत्व या ठिकाणी काळाच्या पडद्याआड झालं आणि म्हणून आपल्या खरेदी विक्री संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालकांच्या वतीने या ठिकाणी आपण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि परमेश्वरचरणी प्रार्थना करू की पुन्हा असा दादा या पवार परिवारामध्येच जन्माला यावा अशी प्रार्थना करून याच ठिकाणी थांबतो। गेल्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्यातील एक तरुण वर्ग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरकी झालेली आहे। परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देईल ही भावना व्यक्त करून पुन्हा ऐसा दादा होणे नाही या
प्रकारे मी श्रद्धांजली अर्पण करून माझे 2 शब्द पुरे करतो. महेश दानेसी 24 तास राहुरी. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतिगृह. साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी.